हाय गाईज, मी कपिल. मी आत्ताच शिवाली परबची प्रमुख भूमिका असलेला मंगला हा चित्रपट बघितलाय. मंगला या गायिकेचा प्रवास या सिनेमातून दाखवण्यात आलेला आहे. सत्य घटनेवर आधारित आणि ऍसिड अटॅक सारख्या गंभीर हल्ल्यातून वाचलेल्या मंगला या गायिकेचा प्रवास या सिनेमातून उलगडण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर ह्या चित्रपटाचा मूळ विषय हा हिंदी आहे, परंतु दिग्दर्शक अपर्णा होशिंग यांनी मराठीत हा चित्रपट करण्याचा घात घातला आणि कुठेतरी 90% ते ह्या प्रयत्नात यशस्वी ठरले असं मला वाटतं. 10% याच्यासाठी नाही, कारण काही गोष्टी अजून उत्तमरित्या मांडता आल्या असत्या. पण असो, सिनेमात शिवाली परबने मंगला यांची प्रमुख भूमिका साकारली आहे. शिवालीने जीव तोडून या भूमिकेत काम केलं आहे. या भूमिकेसाठी जीव तोडून मेहनत घेतली आहे. पण कुठेतरी मला एक वाटतं ना की शिवाली थोडीशी ह्या भूमिकेसाठी लहान वाटते, एवढी मॅच्युअर वाटत नाही. पण तरीसुद्धा हे शिवधनुष्य तिने खूप उत्तमरित्या पेललं आहे. अलका ताई ॲज युज्युअल ऑफकोर्स मस्त, तिच्या आईच्या भूमिकेत ते आहेत. त्यांनी उत्तम काम केलं आहे. त्यांच्यातलं आणि शिवालीमधले बरेचसे सीन तुम्हाला डोळ्यात पाणी आणतात. आपल्या मुलीच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणारी आई अलका त्यांनी उत्तमरित्या सांभाळलेली आहे, उत्तमरित्या निभावलेली आहे. शशांक शेंडे तिच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत, त्यांनीही तिने उत्तम साथ दिली आहे. बाकी जे इतर कलाकार सहाय्यक भूमिकांमध्ये आहेत त्यांनी आपापल्या भूमिका चोख निभावल्या आहेत. मला दिग्दर्शक अपर्णा होशिंग यांचं सांगावं असं वाटतं की खरं तर हा विषय खूप गंभीर आहे. अशा विषयांना मराठीत खरं तर कधी कोणी हात घातला नव्हता. हिंदीमध्ये या विषयांवरती बरेच सिनेमे आले, अगदीच काही वर्षांपूर्वी झाला छपाक त्याचं उत्तम उदाहरण. पण हा सिनेमा देशातल्या पहिल्या ॲसिड अटॅक विक्टीम मंगलाताई यांच्या जीवनावर आधारित आहे. आता तरी बऱ्याच सोयीसुविधा आहे, पण तेव्हा काहीही सोयीसुविधा नसताना त्या अत्यंत खंबीरपणे ह्या सगळ्याला सामोरं गेल्या, आपल्या पायावर उभ्या राहिल्या आणि आज एक उत्तम गायिका म्हणून त्यांनी आपलं नाव कमावलं आहे. ना की खचून जाऊन किंवा हार मानून त्या लपून बसल्या, जिद्दीने त्या सगळ्या गोष्टींना सामोरं गेल्या. सो अपर्णाताईंचं अभिनंदन. त्यांनी खूप छान विषय या निमित्ताने हाताळला आहे. पण सिनेमात काही गोष्टी खटकतात. सिनेमाची लांबी थोडीशी कमी करता आली असती. दुसरी गोष्ट, त्या उत्तम गायिका होत्या, त्यामुळे सिनेमाच्या संगीतावर भर द्यायला हवं होतं असं मला वाटतं. सिनेमातलं बरीच गाणी, एकही गाणं लक्षात राहण्यासारखं नाही. त्यामुळे सिनेमाच्या म्युझिकवर जर का भर दिला असता तर अजून सिनेमा उत्तम झाला असता. तिसरी गोष्ट म्हणजे मला प्रकर्षाने जाणवते की सिनेमात काही भाग अजून अंगावरती आले असतील, पण कदाचित काही गोष्टी असतील त्यामुळे हे घडलं नसेल. पण तरीसुद्धा हा सिनेमा वन टाईम वॉच आहे. एका महिलेचा संघर्ष, समाजाविरुद्ध संघर्ष, त्या संघर्षावर मात करून ती महिला कशी जिद्दीने उभी राहिली आणि आज एक उत्तम गायिका म्हणून सगळ्यांसमोर आली, हा प्रेरणादायी प्रवास खरं तर बघण्यासारखा आहे. बऱ्याच महिलांना हा सिनेमा बघून प्रेरणा मिळेल. त्यामुळे मला वाटतं की शिवाली परबचा उत्तम अभिनय, सोबतीला अलकाताई, शशांक शेंडे, अपर्णा होशिंग यांचं उत्तम दिग्दर्शन, या सगळ्या गोष्टींसाठी आणि एक प्रेरणादायी प्रवास बघण्याची जर तुम्हाला इच्छा असेल, त्या कशा पद्धतीने त्यांनी या सगळ्यांवर मात केली हे बघण्याची इच्छा असेल तर मंगला हा सिनेमा आवर्जून एकदा नक्कीच बघा. या सिनेमाला मी देतो 3 स्टार. थँक्यू सो मच.